सुलाबाई पंढरनाथ सुकरे पोंदेवाडीची जी खारा वस्ती आहे तिथं चोरी झाली. नेमकं आजी कशी चोरी झाली ते सांगतात. काय ना सांगा कसं झाली चोरी. अहो आम्ही झोपलो होतो हा आणि या बघा अशा कमरेच्या पिशीत माझं डाग होत हा. इकडे बघा हा अशी वरती आली पिशवीच काढून नेली. हा पण कुठं ह्या घरात झोपले होते का. हो या काही हा आणि दरवाज्यात झोपलो होतो. हा दरवाजा लावलेला होता. हा लावलेला होता. हा असा लोटलेला होता. हा त्यांनी उघडला. हा आले ना डायरेक्ट या बघा इथं झोपली होती. इथंच उभं राहिले. हा. त्या पोराच्या उशाला दोघं हा आणि माझ्या उशाला दोघं. आतून कडी नव्हती दरवाजाला. नाही नाही हा तर आतमध्ये आले झोपत असताना तुमची कुठं पिशवी ठेवली ते कशात होते दागिने. हा या काय या हा. पिशवीत कमरेच्या हा. पिशवीत घेऊन गेली. बर कधी लक्षात आलं मग. लगेच बर काय बोलले का ते. हो लगेच बोलले. माझ्या गळ्यात होतं परत अर्धा तोळा हा, मग? कानातली फुलं होती. हा लगेच द्या काढून. हा मग काय मग म्हटले. आता हातात गजवे म्हणले आम्ही दिलं काढून. आम्हाला भीती वाटायला लागली ना. 4 तोळं सोनं गेलं का. हो आणि त्या संदर्भात काय मराठी बोलले का काय हिंदी. मराठी बोलले. मराठी बोलले ना. हा मला मी तर झोपले होते ना. हा मला म्हणलं ओ आजी उभं राहा. हा एवढं घेऊन सुद्धा मला उभं केलं त्यांनी. किती जण होते ते. 4 जण काय होते. तोंडाला बांधलं होतं काय. हो काळी फडकी होती बांधलेली. काळी फडकी होती ना. हा म्हणजे तुम्ही जर तुमच्या समोर नंतर आणलं भविष्यात तर ते ओळखू शकता का त्यांना. आता हा ओळखू शकन आम्ही पण थोबडच बांधलेली त्यांची. हा घरात किती लोक होते ते. आम्ही ते काय ते पोरगण मीच. हा तुमचा मुलगा आहे का तो. हा ह्यो चॉकलेटी शर्ट. हा चॉकलेटी शर्ट वाला. हा आणि इथं त्यांनी ना आम्हाला जाताना कडी लावून गेले. बाहेर होत. हो नंतर कसा तपास झाला मग तुम्ही काय कोणाला फोन केले का मग. आम्ही फोनच नाही आमच्याकडे. हो हे उघडले खिडकी. हा खिडकी उघडली. हा त्याच्यावर हे पोर निघलं दारी मग कडी उघडली. ह्या खिडकीतून तो बाहेर गेला मुलगा तुमचा. हा आणि तिथून त्यांनी त्याने उडी मारली आणि मग ते दरवाजा उघडला तो बाहेरची कडी. असं ना. हा 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 बर मग उघडल्यावर मग तुम्ही मग आजूबाजूला आम्ही सांगितलं. गेलो तिकडे खाली वस्ती आहे इथं. हा मग तिकडे गेलो मग आमचा पास आहे त्याला म्हणलं बाबा माही झाली चोरी. हा मग तो इथं आला. मग त्याने फोन केला पोलिसांना. मग आली गाडी. मग त्यांनी नेलं इथून फोटो बिटू काढ. बर मंगळसूत्र होतं का तुमचं काय काय होतं. अहो माझ्या 2 तोळ्याच्या जवळ पुती एक होती 1.5 तोळ्याची. 1 तोळ्याची. आणि आमची आई वारली माझी आई. तर आईचा अर्धा तोळा होता माझ्याकडं. 4 तोळं सोनं गेलं. हा 1 चैन होती आमच्या मालकाची. मालक वारले. बाकी घरातलं काही वस्तू नेलं नाही त्यांनी. नाही नाही. तर ठीक आहे पहा या ज्या आजी आहेत ह्या वृद्ध आहेत. हा जवळ 65 वय आहे त्यांचं. आणि त्यांच्या घरी चोरी झाली. साधारण 4 तोळे सोनं गेलं. आणि सोनं गेल्यामुळं साधारण अंदाजे तरी 3-4 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे. या संदर्भात पारगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परंतु हे 4 चोरटे नेमके कोण होते त्याचा शोधही आता पोलीस घेत आहे.